आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कृष्णा नदीवर कराड तालुक्यातील कोडोली पाचवेडेश्वर दरम्यान बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडले असतानाच या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आता पुलानजीक असलेले साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलासाठी निधी मंजूर करून आणला होता. या पुलाचे काम डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आले. सुरुवातीला वर्षभर गतीने या पुलाचे काम करण्यात आले. मात्र भूसंपादन प्रक्रियेमुळे पुलाचे काम थांबले होते. भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीअभावी हे काम रखडल्यानंतर ऑगस्ट 2025 राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र शेतजमिनीचा मोबदला कमी असल्याचे कारण पुढे करत तो शेतकऱ्यांनी नाकारल्याने निधी परत गेला. गेली 2 वर्षे रखडलेल्या या पुलाचे काम मार्गी लागल्यास महामार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार आहे. याशिवाय दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या 2 दिवसापासून या पुलाच्या ठिकाणी असलेले बांधकामाचे साहित्य ठेकेदार कंपनीने हलवण्यास सुरुवात केल्याने हा पूल पूर्ण होणार का हे पाहावे लागणार आहे.